आपण कुत्र्याला भेटले जमन का गेली एखादा काय 105 दिवस ते बोंड विषयचे नंतर मग काही उपयोगच नाही। हो, काल इथे अक्षरशः ढगफुटीसारखा शिरसमुद्रपूर परिसरात पाऊस झाला आणि दुर्दैवाने शिरसमुद्रपूर परिसराला 2 नाही 3 नाल्यांनी वेढलेला आहे आणि तिन्ही नाल्यांवरून पूर गेल्यामुळे आजूबाजूच्या जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांचं 250-300 एकरमध्ये पूर्ण पाणी साचलेलं। आपण आता पाहताय की कपाशी फुलावर आहे, पण कपाशी पूर्ण पाण्यात आहे। बाजूच्या शेतातलं सोयाबीन पूर्ण पाण्यात गेलेलं आहे, त्याला शेंगा आलेला आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आणि मी तर म्हणतो पूर्णच्या पूर्ण शेताचं नुकसान झालेलं असं दिसतंय। अशा परिस्थितीमध्ये आमची सरकारला मागणी आहे की या ठिकाणी ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून ओल्या दुष्काळाचे सगळे फायदे या शेतकऱ्यांना द्यावे, त्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्यावी। ज्यांनी विमा काढला असो नसो, कारण की गेल्या वर्षी 1 रुपया विमा होता तर सगळ्या शेतकऱ्यांनी काढला। या वेळेला विम्यामध्ये पैसे मागितले त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ती काढले नाही आहेत, पण सरसकट या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे। आमच्यासोबत इथे आमचे माजी सरपंच अतुल भाऊ महाजन आहेत, इथे अनेक शेतकरी आहेत, त्यांच्या डोळ्यात आसू आहे आणि अजूनही पाऊस थांबायचं लक्षणं दिसत नाही। आताही आपण पाहतोय पाऊस सुरू आहे, म्हणजे अजून किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना करून चिंता वाटते। तर शासनाला आमची नम्र विनंती आहे की शासनाने कुठलाही प्रकारचा दुजाभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी। कालचा दिनांक 11/9/2025 हा दुपारला 3 वाजतापासून पाणी चालू झाला। विजा कडकडासहित सगळं जिकडं वातावरण तिकडं सगळे कास्तकार घरी 2च्या आधी। त्याच्यानंतर हा पाऊस सायंकाळ म्हणजे जवळजवळ 12/9/2025 पर्यंत हा सकाळपर्यंत 4 वाजेपर्यंत चालला आणि सगळं नुकसान झालेलं आहे। हे उघड्या डोळ्याने पाहायचं हे रात्रीच्या याच्यात झाल्यामुळं कोणाला याचं काही नाही। 1 महिना झाला सतत पाऊस चालू आहे, सतत पाऊस। हे असेच शेतं नदी नाल्याचे तर आहेच, पण परत जेवढे कास्तकार या भागामध्ये आहे यांचं टोटली नुकसान आहे। कोणाचा माल उभा असेल त्याला क्रॉप नाही आहे, सोयाबीन उभी त्याला शेंग नाही आहे, येलो मोजकनं सगळं गेलेलं आहे। याकरिता आमच्या महाराष्ट्र शासनाने आमच्या महसूल विभागाने याची दक्षता घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी।